काहीही न बोलता जे करायचं ते भाजप करायचं सोडत नाही। एकनाथ शिंदे यांना भाजपने बघा आजवर अनेक धक्के दिलेले आहेत आणि आता तर आणखी एक पण मोठा धक्का दिलेला आहे। अहो आता शिंदे करणार तरी काय? काहीही नाही। नाराज होतील, कदाचित रुसतील, फुकतील, पण पुन्हा काही घडलेच नाही असे दाखवत भाजपसोबत जुळवून घेतील। नाहीतर ते दुसरं काय करू शकतात हो? ईडीकडे असलेल्या पेंडिंग फाईल्स, मित्र हो नमस्कार। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडलेला आहे, पण बघा दिवसावर दिवस उलटत आहेत, पण अजूनही खातेवाटप झालेलं नाही। खाते वाटपाच्यावरून शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये कमालीचे नाराज आहे। अहो मंत्रिपद न मिळालेले नेते अस्वस्थ आहेत, कोणी बंड करण्याच्या तयारीला लागलेले आहेत। छगन भुजबळ यांनी तर राजकारण ढवळून काढलेलं आहे। तिकडं अजित पवार 2 दिवस नॉट रिचेबल राहिले आहेत। भारतीय जनता पक्ष मात्र काहीही न बोलता जे जे करायचं आहे, जे करून घ्यायचं आहे ते सगळं करून घेत आहे। मित्रपक्ष म्हणायचं आणि मित्रांच्या ताटात काही पडूच द्यायचं नाही, आणि चुकून पडलं, कुणी वाढलं किंवा त्यांनी आपल्या हाताने घेतलं तर ते देखील अलगद हाताने काढून घ्यायचं आणि मित्रांना उपाशी ठेवायचं। हे तंत्र तर अवलंबलेलं आहे। मित्रपक्षाची अवस्था देखील मोठी कठीण झालेली आहे हो, सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे। तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे या भाजपच्या दोन्ही मित्रपक्षांना। कारण बघा कोणी कितीही रुसलं, फुगलं आणि नाराज झालं तरीही भाजप कोणालाही किंमत द्यायला तयार नाही। एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची मागणी फेटाळली, गृहमंत्रीपद मागितलं तेही दिलं नाही। अहो मागितलेली खाती सुद्धा मिळत नाहीत। तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची वेळ आणली। आता ते नाराज झाले। यातले कोणी परतीच्या उंबरठ्यावर जाऊन देखील उभे राहिले आहेत। एकनाथ शिंदे, अजित पवार यांना उरलेल्या तरी काही पदांची अपेक्षा होती, तिथंही काही जमेना। विधान परिषद सभापती पद तरी मिळावं ही एकनाथ शिंदे यांची अपेक्षा होती, पण भारतीय जनता पक्षानं राम शिंदे यांचं नाव घोषित केलं आणि एकनाथ शिंदे यांना आता आणखी एक मोठा धक्का सहन करावा लागला। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, पण आता त्यांचाही पत्ता कट होऊ लागलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या मागणीप्रमाणे मंत्रिपद मिळाले नाहीत, खाती मिळताना दिसत नाहीत। त्यांच्या 3 मंत्र्यांना म्हणजे नेत्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढलं गेलं। आता नीलम गोरे यांचा नंबर लागला। हे सगळे धक्के जे आहेत ना, हे एकनाथ शिंदे यांना सहन करावे लागत आहेत। सभापतीपद मागील 2 वर्षापासून रिक्त आहे, त्यामुळं सभापती कोण होणार याची उत्सुकता होती। महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे, त्यामुळं आता सभापतीपदासाठी राम शिंदे यांचं नाव समोर आलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी घोषणाही केलेली आहे। राम शिंदे यांचा बघा अगदी कमी मतानं पराभव झाला होता, त्यामुळे राम शिंदे कमालीचे दुखावलेले होते, अस्वस्थ होते, नाराज होते। त्यामुळेच भारतीय जनता पक्षाकडून त्यांना सभापती पदासाठी निश्चित केलेलं आहे। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती पदावर आहेत। शिवसेनेकडून म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या सभापती पदासाठी नीलम गोरे यांनाच संधी मिळावी अशी मागणी केली जात होती। खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खाते वाटपातील महत्त्वाच्या खात्यासह विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत आग्रही होते, पण इथंही त्यांची डाळ शिजली नाही। अहो भाजपने शिजू दिले नाही होते तरी काय करणार। अखेर एकनाथ शिंदे यांना भाजपने आणखी एक मोठा धक्का दिलाच। आता शिंदे काय करणार? काहीही नाही। नाराज होतील, कदाचित रुसतील, फुकतील, पण पुन्हा काहीही घडलं नाही असं दाखवत भारतीय जनता पक्षासोबत जुळवूनही घेतील। अहो नाहीतरी दुसरं करू काय शकतात होते? ईडीकडे पेंडिंग असलेल्या फाईल त्यांना आता बंड, उठाव अशा काही गोष्टी
सहजासहजी करू देणार नाहीत ना, बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.